फॉर्म भरण्याचा सेकंड लास्ट डेट आहे. उद्याचा शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे. याच्यामध्येच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होण्याची 100% शक्यता होती. पण काही कारणास्तव आपल्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष आहे. त्यांची काही होऊ शकलेली नाही असं त्यांची माहिती मिळत आहे. आपल्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने साहेब आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नेमकं काय झालं आणि कशी तुमची आघाडी झाली नाही? काय नाही, सांगता? आघाडी गिघाडी होईल नाही, पहिलीच बिघाडी होईल आमची. काही आघाडी फोटो व्हायरल झाले तुमचे नाही नाही कालच. नाही नाही, आघाडी झालीच नाही. ते फक्त आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस करत होती. काँग्रेसला या ठिकाणी पछतावा होण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करेल. आम्ही ताकदीसह संपूर्ण कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करण्यासाठी आम्ही प्रत्येक वार्डमध्ये आम्ही निरीक्षक नेमलेले आहे. आज आमच्या जिल्ह्याचे सविताताई मुंडे आणि जिल्हाध्यक्ष दादा घुमारे, दीपकजी डोके साहेब, राजेंद्र खरात साहेब, भांदाजी साळवे साहेब तालुका अध्यक्ष आणि आमची संपूर्ण टीम, तालुका अध्यक्ष, तालुकाची टीम, जिल्ह्याची टीम, युवकाची टीम आणि महिलाची टीम, या संपूर्ण त्या कार्यकर्ते त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यांनी सगळ्याला आम्ही आता निरीक्षक नेमून दिलेले आहे. ज्या ज्या वार्डामध्ये निरीक्षक आहे, 2-2 निरीक्षक नेमलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बी फॉर्म लावणार आहे. आणि आता लोक आमच्याकडे 40 लोक आलेले आहे. आम्ही 40 लोक उभे करण्याची तयारी केली आणि उद्यापर्यंत जेवढे लोक येतात आम्ही संपूर्ण जागा वंचित बहुजन आघाडी ताकदीवर लढणार आहे. नक्कीच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते सुद्धा आहेत. यांच्याशी चर्चा करूया. नेमकं दादा काय सांगताल? तुम्हाला काय वाटतं आणि किती जागेवरती आपण लढणार आहात? आमच्या पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण 65च्या 65 जागा लढणार आहोत. आणि मिनिमम आमचा अजेंडा असा आहे की वंचितचा महापौर हा महानगरपालिकेत झाला पाहिजे. हा आमचा पहिला अजेंडा आहे. आणि लोकांना जालना महानगरपालिकेत भयमुक्त वातावरण झालं पाहिजे, हे आमचा दुसरा अजेंडा आहे. आणि शिक्षण हे महत्वाचा मुद्दा आम्ही पहिला महानगरपालिकेत राबवणार आहोत. कारण की शिक्षण महत्वाचं, कारण जो शिकल तो तो टिकल, ही भूमिका आमची वंचितची राहणार आहे. नक्कीच यांनी जे मुद्दा मांडलेला आहे शिक्षणाचा असेल अन्य अजून जे मुख्य मुद्दे आहेत ते नगरसेवक झाल्यानंतर आणि यांची सत्ता आल्यानंतर हे नक्कीच करणार आहे. आपल्यासोबत अन्य कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. दादा नेमकं काय सांगताल तुम्ही? आता तुम्ही निवडणुकीमध्ये आज हे केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी आता काम करणार आहे उद्यापासून. काय सांगताल? आताच आमचे युवा जिल्हाध्यक्षाने सांगितले की 40 उमेदवाराचे आमचे सिलेक्ट झालेले आहेत. आता उद्या सकाळपर्यंत काही उमेदवाराची यादी फायनल होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं आमच्या स्वबळावर लढण्याची साऱ्याची तयारी झालेली आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी या विषयावर आम्ही लढणार आहे. दुसरं म्हणजे रोजगार, कारण या जालन्यामध्ये MIDC आहे आणि इथं जे स्थानिकचे जे रोजगार आहेत त्यांना त्या रोजगाराच्या हाताला काम नाही. इथं MP, UP, बिहारचे लोक आलेले आहेत आणि जर आमची सत्ता आली वंचित बहुजन आघाडीची तर आम्ही स्थानिकाला रोजगार देऊ. नक्कीच महत्त्वाचा जो मुद्दा होता रोजगाराचा तो या कार्यकर्ते जे आहे वंचित यांनी उपस्थित केलेला आहे. जो की MIDC मध्ये जो बाहेरचा वर्ग जो कामाला येत असतो तो जालन्यातला प्रॉपरचा कुठला नसून एक 2 ते 5% लोक फक्त जालन्याचे आहेत. अन्य अन्य 95% लोक बाहेरचे इथं काम करतात. त्यामुळं जालन्यातल्या नागरिकांना या ठिकाणी बेरोजगार राहण्याची वेळ इथं येत आहे. आपल्यासोबत अन्य कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं दादा तुमचं मोटिव्ह काय राहणार आहे? वंचित बहुजन आघाडीचं मोटिव्ह म्हणजे या ठिकाणी या महानगरपालिका निमित्तानं हेच सांगणं आहे की या शहरामध्ये सुरक्षितता सर्वात प्रथम म्हणजे सुरक्षिततेचा या ठिकाणी प्रश्न खूप प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि महिलांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करणार आहे. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, या ठिकाणी स्वच्छता, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष आमचे साळवे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात MIDC एरिया आहे आणि स्थानिकच्या लोकांना आणि स्थानिकच्या रोजगारांना या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी दिले जात नाही. तर सर्वात पहिलं या ठिकाणी आम्ही पूर्णची पूर्ण ताकद या ठिकाणी या जालना जिल्ह्यातील व जालना शहरातील बेरोजगार तरुणांना या ठिकाणी आपल्या MIDC मध्ये रोजगाराचं या ठिकाणी प्राथमिक प्राधान्य देण्याचं या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत. आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली, नगरसेवक आले तर आमची या महानगरपालिकेमध्ये आम्ही दंड ठोकून या ठिकाणी तुम्हाला सर्व आश्वासित करतो मी या ठिकाणी शहरातील नागरिकांना की तुमच्यासाठी सर्व ताकदीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी उभी राहील आणि
तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी वार्डात जाऊन आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही. एक अजेंडा या ठिकाणी अकोला पॅटर्न आमच्या वंचित बहुजनाकडे जसा आहे तसा या ठिकाणी जालन्यामध्ये आम्ही जालना पॅटर्न राबवू असं या ठिकाणी या माध्यमातून सांगतो. नक्कीच आपल्यासोबत अन्य बांधव सुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं दादा काय सांगताल, पुढे आता महानगरपालिकेत तुम्ही निवडणुकीची तयारी केली? कसं आहे पत्रकार महोदय, जालन्यामध्ये जेवढा भाग हा कॉलनीचा आणि स्टँडर्ड एरियाने व्यापलेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त भाग हा झोपडपट्टी एरियाने व्यापलेला आहे. जसं की नूतन वसाहत, गांधीनगर, लालबाग, मंगळ बाजार एरिया, हे जे झोपडपट्टी एरिया आहेत याच्यामध्ये त्यांच्या स्थानिकच्या नगरसेवकांचं, महापौरचं जराही लक्ष नसते. इथं कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट नसते, रस्ते नसतात, नाल्या नसतात. अक्षरशः महानगरपालिका ही टॅक्स स्वच्छता करच्या नावावर प्रत्येकाकडून टॅक्स आकारते, परंतु झोपडपट्टी एरियातल्या कोणत्याही एरियामध्ये घंटागाडी येत नाही. हा तुम्ही सर्वे करा, कोणत्या एरियामध्ये घंटागाडी येत नाही. आणि याच्यामुळे हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि याला सर्वभूत कारणीभूत कोण आहे? नगरसेवक लोक आहे. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या, त्यांचे प्रतिनिधी हे महानगरपालिकामध्ये पाठवा. तुमचे जे रोजगाराचे असतील, स्वच्छताचे मुद्दे असतील किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत जे रमाई घरकुल योजना आहे आणि राजीव गांधी आवास योजना आहे, PR कार्डचा मुद्दा आहे, आम्ही उचलू आणि प्रत्येकाला जे झोपडपट्टीमधले आहे, ज्यांना राहायला स्वतःचं घर नाही, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, कंपाऊंडमध्ये राहतात, त्यांना आम्ही स्वतःच्या हक्काचं घर उपलब्ध करून देऊ. कारण की आम्हाला स्वतःकडून नाही द्यायचं. सगळी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानामध्ये तरतूद केलेले आहे की याच्यामध्ये जे बेघर आहे यांना PR कार्ड देऊन आपण घरकुल देतो आणि त्यांना राहायची, त्यांच्या निवाऱ्याची सोय करतो. ह्या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते तथा युवा जिल्हा अध्यक्ष विजयजी लहाने. यांनी जो मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केलेला आहे की जो बेरोजगार आहे, ज्या ठिकाणी बऱ्याचशा झोपडपट्टीमध्ये बरेचसे त्रास त्या नागरिकांना होतात, तो पण त्रास आम्ही निवडून आल्यानंतर होणार नाही, याची शाश्वती यावेळेस या कार्यकर्ते तथा युवा जिल्हाध्यक्षांनी दिलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.